आपली मनोगत व्यक्त करावीत। यानंतर उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांना मी विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी बोलावं। आदरणीय ओबीसीचे नेते भुजबळ साहेब, प्रकाश अण्णा, पडवळकर, जानकर आणि स्टेजवरचे सर्वच ओबीसीचे नेते, उपस्थित भावांनो बहिणींनो, खरं तर वेळ खूप झालाय, मी जास्त बोलणार नाहीये, अनेक वक्ते बोलत आहेत, परंतु मी ओबीसी मधलाच विमुक्त भटक्या जमातीच्या घटकाविषयी मी एवढ्यासाठी बोलतोय कारण या विमुक्त भटक्या जमातीवर प्रकाश पडणं फार जरुरीचं आहे। स्वातंत्र्याचा लढा लढणारे लोक या देशामध्ये गुन्हेगार जमाती म्हणून वडर, पारधी, कैकाडी, भिल्ल, रामोशी, 18 पगड जाती, वंजारी, बंजारी, कैकाडी, टकारी, भामटे, उचले हे सर्व माणसं जातीच्या नावाखाली आज ही गावकोसाच्या बाहेर एखादी उतरून टाकल्यासारखं गावामध्ये पालं टाकू टाकू आणि अत्यंत वाईट हालाकीमध्ये का राहत आहेत। तर स्वतंत्र महाराष्ट्र झाल्यानंतर सर्व जाती जमातीचा महाराष्ट्र न होता फक्त प्रस्थापित मराठ्याचा महाराष्ट्र झाला आणि यांनी सर्वाला गुलाम करून टाकलं। भटक्या विमुक्तांच्या लोकाला संविधानामध्ये न येऊ देता, त्याला देशाचा अधिकार न देता त्याला गावगोड्याच्या बाहेर राहील अशी व्यवस्था इथल्या प्रस्थापित मराठ्यांनी यशवंतराव चव्हाणापासून सुरुवात केली। ती शरद पवार, विलासराव, जेवढे राव होते ते काही कामाचे नव्हते, त्यांनी आपले घर भरले, साखर कारखाने काढले, शिक्षण संस्था काढल्या, सहकार कारखाने काढले आणि आपल्या नातेवाईकाला आणि आपल्या जवळच्या मेहुण्याला सर्वाला वाटून टाकले आणि भटक्या विमुक्ताला गुलाम करून टाकलं। महाराष्ट्रात 5 कोटी भटक्या विमुक्तांच्या लोकांना संविधानाच्या बाहेर ठेवलं। 5 कोटी भटक्या विमुक्तांना भुजबळ साहेब इथं आहेत। 1000चं बजेट 70 वर्षामध्ये या महाराष्ट्रात काय केलं नाही। बुरबुर, पोचामा, डोंबारी, कैकाडी, रामोशी हे तर शिवाजी महाराजांचे मावळे होते ना रे। या मावळ्याला तुम्ही उपाशी ठेवण्याचं पाप केलात। महाराष्ट्र सर्व धनदांडगे आणि जात दांडगे वाढवले आणि इथल्या ओबीसीला भटक्या विमुक्ताला नेस्तनाबूत केलं। गरीब मराठ्याच्या आम्ही बाजूने आहोत। गरीब मराठ्यांचं वाटोळं जसं झालं त्याच्या अगोदर आमच्या भटक्या विमुक्तांचं वाटोळं झालं। आमच्यासाठी कुठली बजेटची सोय केली नाही म्हणून वडराचा संविधानाच्या बाहेरचं नाव दिलं। आम्ही खरं तर डिनोटिफाईड नोमॅडिक ट्राईब्स आहोत। 1871 पासून आम्ही लोक भटक्या विमुक्तांचे शूर सैनिक होतो। मग आमचं वाटोळं काय केलं? मी एवढंच या निमित्तानं सांगतो की भटक्या विमुक्तांच्या लोकांनो कोणाच्या थापाला बळी न पडता हातामध्ये हात घालून ओबीसीला साथ देऊ आणि इथल्या प्रस्थापित मराठ्यांची एकदा वाट लावू आणि ओबीसीची नवी क्रांती करून ओबीसीचं पर्व सुरू करू। आणि या स्टेजवर जेवढे लोक आहेत आणि समाजामध्ये तुम्ही जेवढे लोक आहात तेवढे या सत्तेमध्ये पाठवण्याचं काम करू, तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले शाहू महाराजांची इच्छा पूर्ण होईल। मी एवढंच या निमित्तानं सांगेन की हिंदू धर्म एक उतरंड आहे, खाली एक डेरा, वरी एक गाडगं, त्याच्यावर एक गाडगण, शेवटी बसले लोटकं। हे सर्व गाडगे एकमेकावर बसलेले उतरायला तयार नाहीत। वरचे राव देशमुख ते म्हणतात खालचा डेरा हलू देऊ नका, कारण खालच्या डेऱ्यामध्ये सर्व ओबीसी आणि भटक्या जमातीचे लोक आहेत। त्याच्यावर एक गाडगं बसलंय वैश्य, त्याच्यावर एक बसलंय क्षत्रिय आणि पुन्हा ब्राह्मणाचं लोटकं। आता वेळ आलेली आहे क्रांतीची। आता ओबीसीचा भटक्या विमुक्तांचा खालचा डेरा भुजबळ साहेब हळूच बाजूला काढा आणि ही गाडगे एकावर एक आपटू द्या आणि एक नव्या क्रांतीला सुरुवात होऊ द्या।
एवढंच सांगण्यासाठी आलो, ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी है, शर्त लेकिन थी की बुनियाद हिलनी चाहिए। दोस्तों, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरी आदत नहीं है, मेरी कोशिश है कि ओबीसी का चेहरा बदलना चाहिए। हर गांव में, हर शहर में हाथ लहराते हुए लाशें चलनी चाहिए। मेरे सीने में ना सही, दोस्त तेरे सीने में तो सही हो कहीं भी क्रांति की आग, लेकिन ओबीसी के दिल में जलनी चाहिए और नई क्रांति लानी चाहिए कहकर मी माझा या ठिकाणी चाहिए। मेरे सीने में ना सही, दोस्त तेरे सीने में निमित्तानं सर्वाचा इतिहास सांगत आहेत। पण आमचे यल्लाप्पा टकारी आणि तुकाराम टकारी इथले डाकू म्हणून या बीड मध्ये कित्येक घर सांभाळत होते, गावाच्या गाव सांभाळत होते, पण या सत्तेतल्या डाकूनी सर्व लुटून आपल्या घरादारामध्ये भरले, कुणाला दिलं नाही। आता दोस्त हो, इडा पिडा जाऊ दे आणि ओबीसीचं राज्य येऊ दे, घराघरांनी लिहा आणि नवी क्रांती करा। जय भीम, जय भारत, जय ज्योती। यानंतर ओबीसी जनमोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माननीय प्रकाश अण्णा शेंडगे।